नमस्कार प्रेक्षकांनो, तुला शिकवीन चांगल्या स्थळ मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतोय. आता पगार झाल्याने अक्षरा प्रचंड खुश झालेली राहते. अक्षरा लगेच ओमकारला फोन लावते आणि म्हणते, खरंच भाऊजी थँक्यू, तुम्ही माझा पगार पाठवला. तेच ओमकार पण म्हणतो, अहो वहिनी माझे काय आभार मानताय, मला काय थँक्यू म्हणताय, अधिपतींनी पगार पाठवला त्याला थँक्यू म्हणा, त्याचे आभार माना. तेच अक्षरा पण म्हणते, हो ना, मला अधिपतींशीच बोलायचं होतं, पण काय झाले ना आमच्यामध्ये आता गैरसमज निर्माण झालाय, मी त्यांच्याशी बोलू शकत नाही. मी त्यांच्याशी केव्हा पण बोलायचा प्रयत्न केला ना ते आमचं बोलणं घडून होत नाही. आणि लगेच आता ओमकार अधिपतीजवळ फोन देतो आणि अक्षराचं हे बोलणं ऐकून अधिपतीला ते एकदम शॉक लागतो. अधिपती म्हणतो लगेच, काय बोलताय बरं तुम्ही, मला पण तुमच्याशी बोलायचं खूप इच्छा होती, पण मी पण तुमच्याशी काही एक बोलू शकत नाही. मी मागच्या वेळेस पण तुमच्याशी बोलायला आलो होतो, पण काय झालं आईसाहेब आजारी पडल्या म्हणून मी तिकडे गेलो, मी तुमच्याशी बोलू शकत नाही. आता अक्षरा पण अधिपतीला बोलून प्रचंड खुश झाली राहते. आता अक्षरा लगेच अधिपतीला म्हणते, खरंच थँक्यू, तुम्ही माझा पगार पाठवला. हेच अधिपती पण बोलतो, अहो त्यात थँक्यू काय बोलताय, तुम्ही काम केलं, प्रत्येकाचा पगार पाठवणं ही माझी जिम्मेदारी, ही माझी जबाबदारी, उलट मी तुम्हाला सॉरी म्हणतो, माझ्याकडनं पगार पाठवण्यामध्ये चुकी झाली. हेच आता अक्षरा म्हणते, अहो त्यात तुम्ही सॉरी काय बोलताय, मला पण तुमच्याशी बोलून ना खूप 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 बरं वाटते. हेच आता अधिपती पण बोलतो, मला पण तुमच्याशी बोलून खूप बरं वाटतंय. आता मात्र इकडे सीन चेंज होतो. आता दुर्गी पण मुद्दामच भुवनेश्वरीचे कान भरवत म्हणू लागत असते की आता आहे ना ती मास्तरडी आता अधिपतीची भेटली, ती सगळं त्यांच्याशी बोलते, आपल्याला काही ना काहीतरी करून एक निर्णय घ्यावा लागेल, आपल्याला पुढचा स्टँड घ्यावा लागेल. आता भुवनेश्वरी पण बोलते, हो ना, मला पगार पाठवा लागला त्या अधिपतीच्या सांगण्यावरून, नाही तुम्ही त्यांना अजिबातच पगार पाठवणार नव्हते. आता आपल्याला ना काही ना काहीतरी केलंच पाहिजे. असं म्हणून आता भुवनेश्वरी पण वकिलाला बोलते, म्हणते मला त्यांचं बोलणं काही पण एक ऐकून घ्यायचं नाही, तुम्ही सरळ त्यांना डिवोर्सची नोटीस पाठवून त्यांच्याकडनं त्याच्यावरती सही घेऊन या. हेच वकील पण बोलता, ते सही करत नाही तर त्याच्यावरती मी काय करू. हेच भुवनेश्वरी बोलते, तुम्ही काही पण एक करा, खोटी सही करा, पण त्यांचा डिवोर्स घडून आणा, तुम्ही जितके पैसे मागाल मी तितके पैसे तुम्हाला द्यायला तयार आहे. हेच वकील पण म्हणतो, बरं ठीक आहे, आता आपण याच्यावरती ना काहीतरी एक मार्ग काढू आणि त्यांचा डिवोर्स घडून आणू. अशाने भुवनेश्वरी प्रचंड खुश झालेली राहते. आता अक्षरा बाळाबद्दल अधिपतीला सांगितल्यावरती आता अधिपती चांगलाच भुवनेश्वरीच्या विरोधात जाऊन अक्षराची साथ देणार आहे आणि ते डिवोर्सची जी नोटीस राहणार ती चांगलीच हाडून फेकणार आहे. तुम्हाला काय वाटतं, अधिपतीने डिवोर्सची नोटीस फेकल्यावरती पुढे भुवनेश्वरी काय करेल, भुवनेश्वरीची तर चांगलीच धाबे देणार नाही. तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुला शिकवून चांगलाच त्या मालिकेची डेली अपडेट सर्वात आधी जाणून घ्यायची असतील ना तर आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.